न्यू गुजरात मेडिकल स्टोर्स सर्व प्रकारची औषधी, जेनेरिक औषधी, पशु औषधी, आयुर्वेदिक औषधी स्वस्त दरात घरपोच मिळतील। 10% डिस्काउंट, घरपोच सेवा उपलब्ध। व्हॉट्सअप नंबर 92 26 13 19 09, लाईट बाजार नवापूर 425 418, जिल्हा नंदुरबार। ईमेल आयडी आहे gujaratmedical1954@gmail.com। जर तुम्ही आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि ताज्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनला क्लिक करा। आज पहाटे कोंडाईबारी घाटात खाजगी ट्रॅव्हल बस दरीत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली होती। अपघातात बस खाली दाबल्या गेल्याने 5 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। एक मृतदेह पहाटे तर इतर 4 मृतदेह सकाळी 10 वाजेच्या सुमारास काढण्यात यश आले आहे। अपघातस्थळी जिल्हा पोलीस यंत्रणा तसेच वाहनाच्या खाली दाबले गेलेल्या मृतदेह काढण्यासाठी अक्षरशः कटर मशीनचा उपयोग करावा लागला होता। या भीषण अपघातात मात्र 8 तास मृत्यूशी झुंज देत असलेल्या एका प्रवाशाला सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे। जिल्हा पोलीस प्रशासन आणि महामार्ग वरील पोलीस आणि नागरिकांची मोठी मदत यावेळी मिळून आली। सकाळपासून स्थानिक पोलीस जखमी प्रवाशांची ओळख पटवण्याचे काम करताना दिसून आले होते। संजय वाणी, नवापूर लाईव्ह न्यूज, नवापूर। आज पहाटे 2 ते 2:15 दरम्यान मलकापूरहून सुरतला जाणारी लक्झरी बस क्रमांक GJ 14X 3111 या वाहनाने खामसौंदर गाव जे कोंडाईबारी घाटामध्ये आहे आणि पोलीस स्टेशन विसरवाडी हद्द नंदुरबार जिल्हा या हद्दीमध्ये येते, या चालकाने पहाटे 2:15च्या सुमारास मेहकर ते सुरत जाणारी जी लक्झरी बस होती GJ 05 AV 8501 या वाहनाला मागून धडक दिली ओव्हरटेकिंगच्या नादामध्ये। आणि ओव्हरटेकिंगच्या नादामध्ये धडक दिल्यानंतर त्याचा वाहनावरील ताबा सुटला आणि या खामचौंदर गावाजवळचा जो पूल आहे या पुलाचे कठडे तोडून ही बस साधारण 50 ते 60 फूट खाली नाल्यामध्ये कोसळली। या बसमध्ये एकूण 39 प्रवासी होते, यापैकी 5 प्रवाशांचा जागेवरच मृत्यू झालेला आहे। 35 प्रवासी जे आहेत ते जखमी होते। या सर्व प्रवाशांना या अपघाताची माहिती मिळताच जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक श्री विजय पवार, या उपविभागाचे SDPO श्री नवले साहेब, त्याचबरोबर विसरवाडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, नवापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, त्यांचे अधिकारी, त्याचबरोबर साधारण 50 पोलीस कर्मचारी हे तात्काळ घटनास्थळी यांनी धाव घेतली। या अपघातानंतर जे प्रवासी बसमध्ये अडकलेले होते त्या सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका केली। जे जखमी होते त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं। हा अपघात एवढा भीषण होता की एका पॅसेंजरला जो बसमध्ये जिवंत राहिला त्याला गॅस कटर आणून त्या गॅस कटरच्या सहाय्याने बसचा काही भाग कापावा लागला पत्रा आणि त्यातून त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आलेला आहे। त्याला देखील वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल केलेला आहे। साधारण 3-3:30 पहाटेच्या दरम्यान हे जे रेस्क्यू ऑपरेशन नंदुरबार पोलीस दलातर्फे राबवण्यात आलेलं होतं ते आता पूर्ण झालेलं आहे आणि आता जी माहिती आमच्याकडे आहे त्यानुसार 5 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू या अपघातामध्ये झालेला आहे आणि 35 प्रवासी हे जखमी आहेत। त्यांना उपचारासाठी नंदुरबारच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेलं आहे। हा ॲक्सिडेंटमध्ये जवळजवळ 2-2.5 असा आमच्या गावातील 2 जण हे डोंगरामध्ये आले होते फिरायला, त्यांना आवाज आला आणि आवाज आला तर त्यावेळेस गाडी पडलेली होती। तर ते आवाज आल्यावरती गाडी पडलेली होती, मग त्या आवाजाने लोकांच्या आवाजाने हे पळायला लागले, ते घाबरून पळून जात होते। पण त्यांनी मग नंतर आम्हाला कॉल केला, आम्ही पोलीसवाल्यांना सांगितलं आणि पोलीसवाल्यांनी येऊन मग आणि गाड्या थांबवल्या 2-4, त्यांना खाली उतरवलं ड्रायव्हरला किनाराना आणि लक्झरी पण 2-3 वेळा थांबवल्या, त्यांना उतरवलं आणि त्यांना खाली उतरून त्या ड्रायव्हर लोकांनी आपल्या पॅसेंजरांना मदत कार्य चालू केलं। आम्ही या कड्यामध्ये पडलेली होती गाडी, इथून म्हणजे सोपं नव्हतं चढण्यासाठी, बॉडी घेऊन जाण्यासाठी किंवा काही कोणाला तरी घेऊन जाण्यासाठी। 160ला फोन केला, 160 मला विसरवाडीची आली आणि साक्री हद्दीची ती गाडी पण आली। कटरा नाही आहे याला, म्हणजे रस्ता खराब असल्याने हे असे अपघात होत राहतात। आम्ही वारंवार सूचना देऊन सुद्धा याच्याकडे दुर्लक्ष होत आहे, ज्याने शासनाने दखल घेतली पाहिजे।